येस तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज नारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, सध्या आता स्कूटर आधी बंद करूया. सध्या आता मालवणमध्ये गेले 3 ते 4 दिवस किंवा ऑलमोस्ट पूर्ण कोकणामध्ये 3 ते 4 दिवस संध्याकाळचा एवढा प्रचंड वारा असतो. 3 दिवस पाऊसही पडलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपलं आपण म्हणतो ना की वेदर हा थोडा आता बदलत चाललेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मालवण बाजारामध्ये माशांची काय रेट असतात, मासे कुठले कुठले अवेलेबल असतात, याच्या संबंधित आपला हा आजचा व्हिडिओ आहे. गेले 3 ते 4 दिवस मी येतो आहे. सुरमई मासा हा बराच दुर्मिळ झाला होता. आज बघूया, आज मला 2-3 फोन आले की बाबा आज आपल्याकडे सुरमई आहे करून. तर आज हॉटेलसाठी आपण सुरमई घेणार आहोत, पण त्याचसोबत बरेचसे इतर आपल्याला मासे आज रेस्टॉरंटसाठी घ्यायचे आहेत. तर माझ्या मागे आता मालवण बाजार तुम्ही बघताय. इथे आता आपण आपली स्कूटर लावूया आणि मालवण बाजारात जाऊया. आणि नेमकं अशा वातावरणात जेव्हा संध्याकाळचा पाऊस लागतो आणि प्रचंड वारा येतो आहे, अक्षरशः वादळी वारा चालू आहे, तर अशा दिवसांमध्ये मालवण बाजारात काय प्रकारचे मासे असतात, कितपत पर्यटक असतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता जाऊया आपल्या मागच्या मालवण मासे बाजारात. तर आज आहे रविवार आणि पर्यटक पण मालवणात बऱ्याच प्रमाणात होते. सर्वात अगोदर गेलो आणि आपल्या हॉटेलसाठी मस्त अशी 5 किलोची सुरमई घेतली आणि ती कुबलताईंकडे कापायला दिली. त्यांच्याकडे एक भली मोठी सुरमई पण कापायला आलेली. मग पुढे गेलो तर आज बोईटं म्हणजेच गुंजले ह्या बऱ्याच प्रमाणात आपल्या मालवण बाजारात होते. बांगड्याचे वाटे जर बघायला गेलो तर आज टोपली 1200 रुपयांनी बांगड्याची उपलब्ध होती. हे जे वाटे आहेत हे 150 रुपयांनी देत होते. मुशी पण चांगली होती, पण जरा महाग होती. जवळपास 400 रुपयाचे वाटे होते. सुळे 500 रुपयांनी होते. मग मस्त इकडे शिंपले देवगडवरनं विकायला आले होते. त्यांचे जवळपास 200 रुपयांनी किलो होते. छोटी कोळंबी 250 रुपयांनी किलो, मोठी कोळंबी 300 रुपयांनी किलो होती. ही पापलेटं जवळपास 1000 रुपयांनी किलो आपल्याला मिळत होते. सरंगे 2 जे आहेत ते जवळपास 600 रुपयाला होते. हे खाडीतले खेकडे जे होते ते जवळपास 800 रुपयांनी जाळी होती. बघता बघता कोबलताईंनी आपली सुरमई ही अर्ध्यापेक्षा जास्त कापली होती. मग हेमंतदादाकडे एक 1.5 ते 2 किलोची सुरमई कापायला आली. आता ह्या मावशी पारंपरिकरीते बांगडे साफ करवतोय, म्हणजे कैचीचा वापर न करता एका सुरीला कोयतीसारखी धरली आणि बांगडे साफ करून एका ग्राहकाला देत होते. आज सुंदर अशी कालवं पण मालवण बाजारात विकायला आले होते. हा वाटा जवळपास 100 रुपयाला उपलब्ध होता. मग आज एक कमी विक्रीसाठी आलेला बोंबील मासाही होता, जो जवळपास 300 रुपयांनी किलो विकला जात होता. आज बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. ही कापशी कोळंबी जवळपास 500 ते 550 रुपये किलोनी मालवण बाजारात उपलब्ध होती. प्रचंड अशी पर्यटकांची आणि आपल्या स्थानिक माणसांची गर्दी आज आपल्याला मालवण बाजारात बघण्यात आली. इथे एक मावशी ताजी सरंगी हे मस्तपैकी कापून एका ग्राहकाला देत होते. मग जर तुम्हाला ही ताजी माशी जर तुमच्या घरी घेऊन जायची असेल तर पॅक करून नेण्याची सुविधाही आपल्याकडे इथे उपलब्ध आहे. मस्तपैकी आज मालवण बाजार केला. तर मित्रांनो, आपण जबरदस्त अशी खरेदी केलेली आहे. आपण एक सुरमई घेतली. 1400 रुपये किलो सुरमईचा भाव होता. पण आता थोडी महाग आहे, पण इलाज नव्हता, कारण पर्यटक आता बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे रेस्टॉरंटवर येतात, तर त्यांच्यासाठी सुरमई उपलब्ध करून देणं हे बंधनकारक होतं. तर आपण थोडी महाग का होईना पण सुरमई आपण घेतलेली आहे. प्रॉन्स आपण घेतलेले आहेत. मोठे प्रॉन्स आपण घेतले ते 300 रुपयांनी किलो होते. मीडियम प्रॉन्स जे आपल्याला प्रॉन्स मसाल्याला वगैरे लागतात, तर ते होते जवळपास 200-250 रुपयांनी किलो होते. तर ते आपण घेतलेले आहेत. पापलेटं आपल्याकडे संपत आली होती, तर पापलेटं आपण घेतलेले आहेत. जवळपास 1000-1100 रुपयेपर्यंत किलो मी पापलेटं आपण घेतली. बांगडे टोपली जवळपास 1200 रुपये किलो होती आणि आपल्याला पूर्ण टोपली नको होती. आपण कालच अर्धी टोपली घेतली होती, ती आज आपल्याकडे संपणार आणि आजच्यासाठी आपल्याला जे लागणार आहे बांगडे, तर तेवढेच बांगडे आपण घेतले. वाट्यावर आपण घेतले 200-250 रुपयापर्यंतचा एक चांगला 7-8 बांगड्याचा वाटा तुम्हाला मिळू शकतो. त्या व्यतिरिक्त हे बघा, आता पूर्ण गाडी अशी आपण फुल लोड आपली केलेली आहे आणि आता आपण घरी जाऊया. हे सगळे नीट पॅक करूया आणि मग हॉटेलवर जाऊन या सगळ्या वस्तूंना आता आपल्याला साफ करायचं आहे आणि मग साफ स्वच्छ केल्यानंतर मसाले लावून ठेवायचे. चला तर मग आता आपण निघूया घराकडे. तर हे बघा, अशा प्रचंड प्रमाणात सध्या आता पर्यटक मालवणात आहेत, कारण शाळांना सुट्टी लागलेली आहे. तर पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोकणात येतात
आणि बरेचसे चाकरमानी आहेत तेही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या गावाकडे वळतात. तर त्याच कारणाने सध्या कोकणामध्ये बऱ्याच प्रमाणात आता माणसं आलेली आहेत. आणि कालच एका मित्राची बस तिकीट अर्जंटमध्ये मुंबई ते मालवण हवी होती, पण पूर्ण बसेस पण फुल आहेत. तर मे महिन्यातली जी मज्जा आहे ना मालवणातली ती ही आहे. तेच तर मित्रांनो, आता आपण मासे सगळे खरेदी केले आणि त्यानंतर ते नीट नियमित गाडीत भरले आणि आता आपण रेस्टॉरंटवर आलेलो आहोत. आता हे मासे आपण मस्तपैकी साफ करणार, त्याला मसाले लावणार आणि आजच्या आपल्या रेस्टॉरंटच्या दिनासाठी सुरुवात करणार. तर हा एक क्विक मालवण मासे बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही आहे तर नक्कीच गाव गजाली हा आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण गावातल्या गप्पा गोष्टी गमती जमती हे नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.